नमस्कार. आज आपण आयुर्वेदात सांगितलेले चेहऱ्यासाठीचे एक लेप म्हणजे फेस पॅक कसा बनवायचा ते बघणार आहोत। बनवायला अगदी सोपा आहे, कमी साहित्यात बनतो आणि बराच दिवस टिकूनही राहतो। खूप सारे महागडे फेस क्रीम्स, सिरम्स किंवा फेशियल्स करून सुद्धा तुम्हाला हवा तसा रिझल्ट मिळत नसेल तर हा लेप वापरून बघा, खूप छान रिझल्ट्स आहेत। कसा बनवायचा ते बघूया आणि त्याचे फायदे काय आहेत तेही बघूया। फेस पॅक बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे मसूर डाळीचं पीठ, गाईचं तूप आणि दूध। एका पॅन मध्ये तूप टाकून घ्यायचं आहे। इथे मी 5 चमचे तूप घेते आणि 10 चमचे मसूर डाळीचं पीठ घेते। तर जितकं तुम्ही पीठ घेता त्याच्या निम्म तूप घ्यायचंय। आपण जसं मुगाचा किंवा मग बेसनचा लाडू बनवताना तुपामध्ये पीठ भाजून घेतो त्याप्रमाणे हे तुपामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं। अगदी बारीक ठेवून मंद आचेवर पीठ व्यवस्थित आपल्याला तुपामध्ये रोस्ट करून घ्यायचं आहे। तर इथे बघा पिठाचा कलर छान चेंज झालेला आहे आणि तुपामध्ये पीठ भाजल्यामुळे छान असा सुवास पण यायला लागतो, तेव्हा हे बंद करायचं आहे। पीठ थंड झाल्यानंतर असं डबीमध्ये भरून ठेवायचं आहे। हे 15-20 दिवस ह्याला काहीच होत नाही, अगदी फ्रीजमध्ये न ठेवता सुद्धा बाहेर व्यवस्थित राहतं। गरजेप्रमाणे पीठ काढून घ्यायचं आहे। ह्यामध्ये आपल्याला आता दूध टाकायचं आहे। तर असं व्यवस्थित ह्याचं लेप बनवून घ्यायचं आहे आणि हा चेहऱ्याला आता लावून घ्यायचा। अशा प्रकारे संपूर्ण चेहऱ्याला लेप लावून घ्यायचा आहे। लेप थोडासा जाडसर लावायचा, अगदी पातळ लेप नाही लावायचा। चेहरा सुकू द्यायचा पण पूर्ण कोरडा होऊ नाही द्यायचा। थोडासा ओलसरपणा शिल्लक असेल तेव्हाच तुम्हाला व्यवस्थित चेहरा धुवून घ्यायचा आहे। चेहरा धुताना चेहऱ्याला व्यवस्थित पाणी लावून आपण स्क्रब करतो त्या प्रकारे हलक्या हाताने स्क्रब करत हा लेप काढायचा आहे आणि चेहऱ्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचा। मसूर डाळीच्या पिठामध्ये आपण गाईचं तूप टाकण्याचं कारण असं की मसूर डाळ ही वृक्ष सांगितलेली आहे। नुसतं पीठ वापरल्याने त्वचा थोडी कोरडी पडते, ती वृक्षता कमी करण्यासाठी आपण गाईचं तूप वापरलेलं आहे। ते एकत्र रोस्ट केलंय। रोस्ट न करताच फक्त पिठामध्ये तूप टाकलं तर चेहरा धुतल्यानंतर त्याच्यावर एक प्रकारचा तेलकट किंवा तुपकटपणा राहतो, म्हणून ते एकत्र रोस्ट करून घेणं गरजेचं आहे। ज्यांची त्वचा कोरडी आहे, ड्राय स्किन आहे, त्यांनी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणेच तुपाचा आणि पिठाचा प्रमाण ठेवायचं आहे। वृक्षता कमी होते, छान ग्लो येतो। ज्यांची त्वचा ऑइली आहे त्यांनी तुपाचं प्रमाण जरा कमी करायचा आणि दुधाच्या ऐवजी लेप पाण्यात बनवून लावायचा आहे। ज्यांची सेन्सिटिव्ह स्किन आहे त्यांना सुद्धा हे लेप सूट होतो, पण जर तुम्हाला सेन्सिटिव्ह स्किन सोबत पिंपल्स येत असतील तर मात्र पॅच टेस्ट करून घेणं फार गरजेचं आहे। मसूर डाळीचं पीठ आणि गाईचं तूप हे वरणे आहेत। तुमच्या त्वचेचा जो काही नॅचरल कलर आहे त्यामध्ये अजून ग्लो आणणारा, कांती वाढवणारे असे आहेत। चेहऱ्याचं जर डिस्कलरेशन असेल म्हणजे चेहऱ्याची त्वचा एकसारखी दिसत नाही, कुठे काळपटपणा जास्त वाढलेला आहे, जसं इथे ओठांच्या बाजूला असते किंवा डोळ्यांच्या भोवती काळपटपणा जास्त वाढलेला असतो, तर ते हे लेप वापरल्याने कमी होणार आहे। गाईचं तूप वापरल्याने हे लेप अँटी एजिंग म्हणून सुद्धा खूप छान काम करेल। सन टॅन असेल तर मग तिथे तुम्ही ह्याच जो काही आपण लेप बघितलाय त्या लेपमध्ये 1 पाव चमचा रक्तचंदन चूर्ण, ज्येष्ठमध चूर्ण हे ऍड करू शकता। त्याच्यानी सन टॅनमुळे झालेला जो काही काळपटपणा आहे तो कमी व्हायला मदत होईल। पिगमेंटेशन असेल चेहऱ्यावर, बायकांना एस्पेशली, तर तो सुद्धा ह्याच्यानी जास्त दिवस वापरावा लागेल थोडा, पण तो कमी व्हायला मदत होतो। लेप लावल्याने फायदा तर होणारच आहे, पण त्यासोबत संतुलित आहार घेणं, रात्री वेळेवर झोपणं, अगदी गरज पडली तर रक्तशुद्धीकर औषध सोबत घेणं हेही तितकंच महत्त्वाचं। हा लेप 7 दिवस वापरून बघा, रिझल्ट्स कळवा। तोपर्यंत धन्यवाद। सर्वजन सुखिनो भवन्तु।